बघूया 100% बातम्या। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादात सापडलेले होते। पुण्यातल्या खराडीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी लायकी या शब्दाचा वापर करत चौफेर टीका केली। यावरून छगन भुजबळांनी जरांगेंवर टीका केल्याच्या नंतर आता या शब्दावरून वाद निर्माण झाला आणि मनोज जरांगे आता काहीसे बॅकफूटवर आले असून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लायकी शब्द मागे घेतो असं म्हणाले। पुण्यातल्या खराडीतल्या सभेत बोलताना त्यांनी आरक्षण नसल्यानं मराठा तरुणांना लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं अशी टीका केली होती। त्यांच्या लायकी नसलेल्या या वक्तव्यावरून विरोधकांनी चांगलंच त्यांना घेरायला सुरुवात केली आहे। जरांगे पाटलांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला तर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंना त्याच मुद्द्यावरून डिवचलंय। महात्मा फुलेंची लायकी होती, त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली। या महात्मा फुले साहेबांना आणि सावित्रीबाईंनी या देशाला राज्याला आदर्श दिला। एका कॉलेजला नाव नाही तुमच्या, तुम्ही आम्हाला काय घेण्यास शिकिता। भुजबळ आणि जरांगेंकडून एकमेकांना थेट आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे। अशातच जरांगेंनी लायकीविषयी केलेल्या वक्तव्यानं या वादात आणखी भर पडली आहे। त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। हिंगोलीच्या महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला तीव्र विरोध केलाय। भुजबळांच्या या भूमिकेविरोधात स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसलं। सोमवारी भुजबळांची थांबलेल्या पुण्यातल्या विश्रामगृह परिसरात स्वराज्याचे कार्यकर्ते आणि ओबीसी पदाधिकारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। हिंगोलीतल्या मेळाव्यातून छगन भुजबळांनी मनोज जरांगेंचा समाचार घेत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध केला। भुजबळांच्या या आक्रमक बाण्याविरोधात संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सोमवारी थेट पुण्याच्या विश्रामगृहात स्वराज्याच्या कार्यकर्त्यांनी जाऊन भुजबळांना इशारा दिला। स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थेट विश्रामगृहात सोडल्यानं ओबीसी पदाधिकारी चांगले संतापले तर कार्यकर्त्यांनी शांत राहावं असं आवाहन भुजबळांनी केलंय। मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका, हे हात जोडून विनंती भुजबळ साहेब सबुरीनं घ्या। मी अशांतता करतोय, मी फक्त जे आहे जो अन्याय झाला त्याला तोंड फोडायचं काम करतो। हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले, जाती तीड निर्माण व्हायला लागला, याला ताबडतोब रोखलं पाहिजे। जरांगेंच्या जोडीला आता मराठा संघटनांसह स्वराज्य पक्ष उतरल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे। आता सरकार दोन्ही समाजांमध्ये कशी मध्यस्थी करतं, कोणता तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीला वर्षभराहून कमी कालावधी असताना आता राज्यातील महाविकास आघाडीनं सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडीच्या महायुतीशी थेट सामना होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपलेली असून राज्यातील महाविकास आघाडीनेही मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडीचा महायुतीशी थेट सामना होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला जातोय। गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 18 जागा जिंकल्या। राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं। गेली वेळी जिंकलेल्या जागा त्या पक्षाकडे कायम राहणार का, की महाविकास आघाडीत नवीन जागा वाटपाचं सूत्र तयार केलं जाणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद किंवा कटुता नाही। तुम चिंता मत करो, आम खाओ। आमची लिस्ट जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सांगू। महाविकास आघाडीत 3 पक्ष असल्यानं जागा वाटपाच्या दरम्यान या तिन्ही पक्षात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। कोकणात नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातला राजकीय संघर्ष वेळोवेळी समोर आलेला आहे। मात्र या सगळ्या मतभेदावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे। दीपक केसरकरांनी नारायण राणेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देत भेट घेतली। कणकवलीतल्या राणेंच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डीएड बेरोजगार युवकांच्या प्रश्नासोबत इतरही विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली। आमच्यात वैयक्तिक नव्हे तर राजकीय संघर्ष होता असं केसरकरांनी म्हटलं। आम्ही दोघांनी पूर्वीच एकदा जाहीर केलेलं होतं, आपल्याला आठवत असेल की जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात आम्ही दोघं एकत्र काम करणार आणि त्यांच्याबद्दल जो आदर पूर्वी होता आज सुद्धा तसाच आदर आहे। महायुतीचं सरकार आल्यानंतर दोन्ही नेत्यांमधला वाद आधीच्या तुलनेत प्रचंड सौम्य झाला होता आणि आता तर त्यांच्यातला वाद निकाली निघाल्याचं स्पष्ट होत आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना यावेळी जोरदार टोला लगावला। धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे। शासकीय सत्ता नसताना त्यांच्याकडे अमर्याद सत्ता होती
शब्द टाकला की त्यांचा शब्द कधी रिकामा खाली जात नव्हता. काही नाही सिनेमाचा पहिला भाग खटकला होता. काही लोक सिनेमा बघता बघता उठून गेले होते असा टोला सीएम शिंदेने लगावला. लोकांना सिनेमा खटकलाही. काही लोक सिनेमा बघता बघता उठून गेले. या सिनेमाचा जो दुसरा पार्ट येतोय तो वस्तुस्थितीला धरून आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लोकांना काही सीन आवडले नाहीत, पण आता कोणालाही आवडो ना आवडो, आता आपण फुल फायनल अथॉरिटी आपण आहे. हा सिनेमा हिंदी भाषेत रिलीज व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. या सिनेमात प्रसाद ओकनं केलेल्या भूमिकेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त पार पडला. या सिनेमावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित धर्मवीर सिनेमाचा सिक्वल येऊ घातलाय. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सिनेमाचा मुहूर्त पार पडला. सिनेमाच्या निमित्तानं ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. खासदार संजय राऊतांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. स्वतःच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून आनंद दिघेंच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. त्याला मुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलंय. दुसरा पार्ट जो आहे तो अतिशय म्हणजे जी वस्तुस्थिती आहे, वस्तुनिष्ठ आहे, ते त्याच्यामध्ये दाखवलं जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलाही भाग कमी करण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आगामी वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं वर्ष आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा सिनेमा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार पडायचं असेल तर सभागृहातल्या संख्याबळावर पडतं. बाहेर कोण काय बोलतोय म्हणून सरकार पडत नसतं अशा शब्दात राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलंय. त्यामुळे नार्वेकर आणि ठाकरे गटातला संघर्ष पुन्हा तीव्र झालाय. आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी 31 डिसेंबरपर्यंत सरकार पडणार असल्याचा दावा केला होता. तसंच सत्ता संघर्षावरचा निकाल लांबणीवर टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला. याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलंय. सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असेल तर ते सरकार पडतं. संख्याबळाच्या जोरावर या सरकारनं बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. याकडे राहुल नार्वेकरांनी लक्ष वेधलंय. सरकार पडतं किंवा टिकतं हे केवळ सभागृहातील बहुमतावरती. त्यामुळे कोणीही भविष्यवाणी केली तर अशा भविष्यवाणीला सबस्क्राईब करणं अथवा अशा भविष्यवाणीकडे लक्ष देणं हे मला योग्य वाटत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणार आहे, गंभीर घ्या. शिवसेना ठाकरे गटाकडून सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. परिणामी नार्वेकरांनी खडेबोल सुनावत निर्णय त्यांना नाही तर विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा असा टोला लगावला. एकंदरीत आमदार अपात्रता प्रकरणावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष थांबणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट कोसळलंय. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याचे दिसते. पावसाचा हा जोर आणखी काही दिवस असण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात जणू पावसाळा अवतरल्याचं चित्र दिसून आलंय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात. या अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्यावर पाण्याची ओहोळ वाहत असल्याचं दिसून आलं. या पावसामुळे बळीराजाचं अतोनात नुकसान झालंय. थोड्या गारी झाल्या आहे आणि पूर्ण माल, ज्वारी, हरभरा, मोसंबीची जी होती झाडं ती बी पडली गेली. वाती तयार झाल्यात आणि तुरीचंही नुकसान झालं आणि ज्वारीचं आडवी झोपली तरी या सरकारने आमचं तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत केली. या मोसंबी पिकाला या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसून आता हे बहार व्यवस्थापन पूर्ण कोलमडलेले आहे. राज्यातल्या 22 जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला. बुधवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अवकाळी पावसामुळे राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानीनं बळीराजा हतबल झालाय. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या बळीराजाला सरकारच्या मदतीची आस आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांवर जणू आसमानी संकट कोसळलंय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून गेलाय. मराठवाड्यात आलेल्या अवकाळी पावसानं काही भागात प्रचंड शेतीचं नुकसान झालंय. जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिकं आडवी झाली आहेत. ज्वारी, हरभरा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय तर मोसंबी आणि कपाशीचं मोठं नुकसान झालंय. खरीपा पाठोपाठ रब्बी पिकांचंही नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. त्याचा आता काही उपयोग सुद्धा नाही आणि हे पावळ्या वगैरे जे आता काढल्यात ते पण जनावरं सुद्धा खाऊ शकत नाही. हुरड्याचं 100% नुकसान झालेलं आहे तरी सरकारने
तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पणोली इथं गावातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. टोमॅटो, कांदा, ज्वारी पिकं वाया गेली. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. राज्याला अवकाळीचा जोरदार तडाखा बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. चांगलं पीक येईल या शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पावसानं अक्षरशः पाणी फिरवलं. अमरावती जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं कापूस, तूर, हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. सोबत वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्यानं कापसाची प्रतवारी खराब झाली. कापूस उत्पादक शेतकरी आता अवकाळी पावसानं अडचणीत आलाय. जळगावात अवकाळी पावसानं थैमान घातलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं जिल्ह्यातल्या हजारो हेक्टरवरच्या कपाशीचं पीक आडवं झालं. गारपिटीसह झालेल्या पावसानं कांदा आणि तूर या पिकांना मोठा फटका बसला. हिंगोली जिल्ह्यातल्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जे पीक आहे रात्रीच्या 12च्या सुमारास जो आलेला अवकाळी पाऊस आहे त्याच्यामुळे भारी मात्रेमध्ये आमच्या या तुरीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. थोडंसं पाणी होतं, ते पाणी थोडं देऊन आणलं होतं, ते आता ह्याला काही येणार नाही, काही नाही. सरकारने आम्हाला काहीतरी मदत करा. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे शेतीचं नुकसान झालं. रब्बीचं पीक तरी चांगलं येईल या अपेक्षेनं असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळी पावसानं पाणी पडलं. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्याला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. आधी पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या हातचं पीक गेलं. आता रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक येऊन काही उत्पन्न येईल अशी बळीराजाची अपेक्षा होती. या अपेक्षा अवकाळीच्या पावसानं वाहून गेल्या. राज्यात अवकाळी पावसानं कशा प्रकारे धुमशान घातलं हे वाशिममध्ये झालेल्या नुकसानीतून समोर येत आहे. पावसाचा फटका ऐन भरात आलेल्या तूर पिकाला आणि नुकत्याच पेरणी केलेल्या हरभरा आणि गहू पिकाला बसला. तूर पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती, मात्र अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं. शेतकऱ्यांना नुकसानीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं भरपाई देण्याची मागणी केली जाते. पावसाने काय झालेलं आहे, जे पीक होतं हरभऱ्याचं नुकसान खूप झालेलं आहे आणि नंतर तुरीचं पण खूप नुकसान झालेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं. नवापूर तालुक्यातल्या देवलीपाडा इथल्या एका शेतकऱ्यानं कापून ठेवलेलं भात पीक पावसाच्या तडाख्यात सापून भिजलंय. राज्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून विरोधकांकडून होतीये. तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं अतोनात नुकसान झालंय. राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांचं हाताचं पीक अवकाळीमुळे गेलं. गारपीट आणि मुसळधार पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. अहमदनगरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय. आमदार निलेश लंकेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. राज्यातल्या विरोधी पक्षांनीही अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसे नसल्याची टीका विरोधकांनी केली. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सरकारनं दिली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तिथे सरसकट कर्जमाफी ही आमची मागणी आहे. सरकारने सगळी कामं पहिले बाजूला सारून महाराष्ट्राच्या अन्नदात्याला न्याय दिला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले, अवकाळी पडलेला आहे त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत शेतकऱ्यांच्या हातात पडली तरच तो खऱ्या अर्थानं बळीराजाला दिलासा ठरणार. अहमदनगर आणि नाशिक मधल्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आलं. हे पाणी जायकवाडीच्या दिशेनं झेपावलंय. हे पाणी आज रात्री जायकवाडीत दाखल होणार आहे. नाशिकच्या गंगापूर दारणा या धरणामधून सोडलेलं पाणी आता नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेनं झेपावत आहे. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 15,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेनं सोडलं जात आहे. जायकवाडीच्या दिशेनं सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून मराठवाड्यासाठी सोडलेलं पाणी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत मराठवाड्यातल्या जनतेची तहान भागवण्यासाठी पोहोचतंय. नाशिक आणि नगरमधल्या धरणांमधून जायकवाडीत एकूण 8.6 TMC पाणी सोडण्यात आलंय. रविवारी नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, कडवा, मुकणे आणि दारवा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातून सोडलेलं पाणी रात्री जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाट्यांच्या संदर्भातची जी मुदत होती ती रविवारी संपली. त्यानंतर मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेनं कुर्ल्यात आंदोलन केलं तर या मुद्द्यावर ठाकरे गटानं ही उडी घेतली. सोलापुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसेनं खळखट्याक आंदोलन केलं.
मुंबईतल्या दुकानांवरच्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे मुंबईत आक्रमक झाली आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली. त्यानंतर कुर्ला इथल्या फिनिक्स मॉलमध्ये मनसेनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान सोलापूरमध्ये मराठी पाट्या लावण्यावरून मनसे आक्रमक झाली. नवी पेठेतल्या व्यापाऱ्यांच्या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याची मागणी केली. मनसैनिकात आणि व्यापाऱ्यांमध्ये यावेळी वादावादी झाली. तर रायगड अलिबाग इथं मनसैनिकांकडून मराठी पाट्या न लावल्याबद्दल आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्राच्या मातीच्या जीवावर महाराष्ट्राच्या जीवावर उद्योगधंदे करतात आणि यांना मराठी बोर्डाला लाज का वाटायला पाहिजे. एवढं जर यांना मराठी द्वेष असेल तर आम्ही मनसैनिक यांचा द्वेष पूर्ण तोडून उकडून फेकून टाकू. दुकानांवरच्या मराठी पाट्यांसाठी ठाकरे गटानं शिवडी लालबाग मतदारसंघात आंदोलन केलं. दुकानांवरच्या इंग्रजी पाट्या बदलून तातडीने मराठी पाट्या लावण्याची मागणी आमदार अजय चौधरींनी केली. मुंबईतल्या दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिका मंगळवारपासून कारवाई सुरू करणार आहे. पुण्यात झाडाची वाढलेली फांदी डोक्यावर पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हे झाड धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. मात्र त्यानंतर या झाडाच्या फांद्या न छाटल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिक करतात. पुण्यातल्या ओंकारेश्वर जवळच्या चहाकट्ट्यावर रविवारी संध्याकाळी झाडाची फांदी डोक्यावर पडून कसबा पेठेत राहणारा अभिजित गुंड याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणचं उमराचं झाड धोकादायक असल्याची तक्रार गणेश पाचरकर नावाच्या कार्यकर्त्यानं जुलैमध्ये केली होती. मात्र त्याची गांभीर्यानं दखल घेतली गेली नाही. अभिजितच्या मृत्यूला महापालिका प्रशासनातले अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात येते. मग रस्त्यावरची झाडं जी आहेत महानगरपालिकेची जबाबदारी आहे किंवा नाही का? जिथं पैसे भेटणार आहेत तीच झाडं हे कापणार आहेत, त्यासाठी जे ठेकेदार लावणार आहेत. माझा पुणे महानगरपालिकेवर आरोप आहे की जिथं पैसे भेटतात, जिथं पाकिटं भेटतात तीच झाडं कट केली जातात. एखादी तक्रार आल्यानंतर महानगरपालिकेनं तिची योग्य ती दखल घेतली असती तर अभिजितचा आज जीव वाचला असता. आरक्षणाअभावी मराठ्यांना लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं. त्यावरून भुजबळांनी मनोज जरांगेंना डिवचलंय. नेमकं काय घडतंय पाहणार आहोत रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये न्यूज 18 लोकमतवर. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.